महाशिवरात्रीला अशी करा भगवान शंकराची पूजा, हे नियम विसरू नका। यावर्षी 2024 मध्ये महाशिवरात्री 8 मार्चला शुक्रवारी आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करून भगवान शंकराची पूजा करण्याची परंपरा आहे। भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी आणि उपवास ठेवण्यासाठी अनेक महत्त्वाचे नियम आहेत, ज्याने पालन करणे आवश्यक आहे। या नियमाचे पालन केल्यास महाशिवरात्रीचे पूर्ण फळ लवकर मिळते आणि भगवान शिवची कृपाही कायम राहते। ज्याचे पालन करणे आवश्यक आहे, या नियमाचे पालन केल्यास महाशिवरात्रीचे पूर्ण फळ लवकर मिळते आणि भगवान शिवची कृपाही कायम राहते, असे मानले जाते। काशीचे ज्योतिष चक्रपाणी भट्ट यांच्याकडून महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासनेचे महत्त्वाचे नियम जाणून घेऊ। महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासनेचे नियम। महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासना करण्यासाठी पहिला नियम म्हणजे 1 दिवस आधी तस्मिक अन्न, मद्यपान, धूम्रपान इत्यादीचे सेवन करू नये। महाशिवरात्रीच्या पूजेसाठी बेलपत्र, धतुरा, फुले, अक्षता, पांढरे चंदन, गंगाजल, कापूर, गायीचे दूध, उसाचा रस, मध, मोहळी, शमीची पाने, मंदाराची फुले इत्यादी पूजा साहित्याची व्यवस्था करावी। माता पार्वतीसाठी सौंदर्य सामान ठेवा। महाशिवरात्रीला भगवान शंकराला नैवेद्य अर्पण करण्यासाठी थंड पदार्थ, मालपुआ, हलवा, लस्सी नैवेद्य त्यांची व्यवस्था करावी। महाशिवरात्री व्रताच्या दिवशी अन्न खाऊ नका, फळे खा। या दिवशी तुम्ही सौंदर्यापासून शिवाची पूजा करू शकता। महाशिवरात्री व्रताच्या संपूर्ण दिवसात झोपणे टाळणे। उपवासात झोपण्यास मनाई आहे। जेव्हा तुम्ही शिवलिंगाची प्रदक्षिणा कराल तेव्हा अर्धा प्रदक्षिणा करून परत या। शिवलिंगाची संपूर्ण प्रदक्षिणा निषिद्ध आहे। महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळस, हळद, शंख, नारळ, केवड्याचं फूल इत्यादींचा वापर करू नये, हे शिवपूजा निषिद्ध मानले जाते। महाशिवरात्री व्रत आणि उपासनेमध्ये ब्रह्मचारी नियमाचे पालन करा। महाशिवरात्रीच्या उपवासनात रात्र जागरण करावे, याने व्रताचे अधिक पुण्य फळ मिळेल। शिवपुराणात महाशिवरात्रीच्या रात्री जागरणाचे महत्त्व सांगितले आहे। महाशिवरात्री व्रताचे पारण निश्चित कालाच्या शुभ मुहूर्तानंतर करावे, कारण चतुर्दशी तिथीच्या समाप्तीपूर्वी पारण करण्याचा नियम आहे। श्री स्वामी समर्थ।